पालकांनो, जर तुम्हाला जोसा 2024च्या चालू राऊंडमध्ये सीट अलॉट झाली असेल तर तुमचं मनपूर्वक अभिनंदन। पण लक्षात ठेवा, ही फक्त तुमची पहिली पायरी आहे। जर तुम्ही 26 जूनपर्यंत ऑनलाईन रिपोर्टिंग प्रक्रिया योग्य पद्धतीने पूर्ण केली नाही तर तुम्हाला मिळालेली ही हक्काची जागा गमावू शकता आणि तुम्ही काउन्सिलिंगच्या संपूर्ण प्रक्रियेतून बाहेर पडू शकता। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कोणतीही चूक करू नका। सीट मिळाल्यानंतर तुम्हाला 3 महत्त्वाच्या स्टेप्सला वेळेत पूर्ण करायचं आहे। त्यामधलं पहिलं स्टेप म्हणजे वेइंग लिस्ट। यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन्स दिले जातील, फ्रीज, फ्लोट आणि स्लाइड। जर तुम्हाला मिळालेल्या जागेवर समाधानी असेल तर तुम्हाला फ्रीज करायचं आहे आणि जर तुम्हाला याच्यापेक्षाही चांगलं कॉलेज हवं असेल तर तुम्हाला फ्लोट किंवा मग स्लाइडचं ऑप्शन यूज करायचं आहे। दुसरं स्टेप म्हणजे डॉक्युमेंटेशनचं असतं। यामध्ये तुम्हाला लागणारी आवश्यक कागदपत्रे ही तुम्हाला स्कॅन करून पोर्टलवरती अपलोड करायची असते। तिसरी अत्यंत महत्त्वाची आणि शेवटची स्टेप म्हणजे तुमची सीट ॲक्सेप्टन्स फी। ही फी भरल्याशिवाय तुमची सीट तात्पुरती बुक होत नाही। IIT, NIT, IIIT किंवा GNTIच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये एक लहानशीही चूक तुमचे मोठे नुकसान करू शकते। जर तुम्हाला फ्लोट किंवा फ्रीज करण्याबाबत काहीही गोंधळ असेल तर काळजी करू नका। तुम्ही आमच्या लक्ष्मी एज्युकेशन कन्सल्टंट नांदेड किंवा लातूर ऑफिसला आजच भेट द्या किंवा खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता। आम्ही या संपूर्ण प्रवासात तुम्हाला योग्य मार्गदर्शन देऊ। अशाच नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।